परिवर्तन न्यूज, परिवर्तनाची नवी दिशा. मंडळी, तुम्हाला कल्पना आहे का, एखाद्या परीक्षेचा जागा जर निघाली तर त्यासाठी तयारी किती करावी लागते? एका परीक्षेची जर एक जागा निघाली, जागा जर 100 असतील तर अर्ज साधारणतः 25 ते 50 हजार निघतात. आता हे 25 ते 50 हजार अर्ज जेव्हा भरले जातात तेव्हा सगळ्याच मुलांना काही याच्यामध्ये अजिबात क्लासेसची फीस भरणं शक्य नसतं किंवा त्यांना पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणं शक्य नसतं. पण तरी सुद्धा एका परीक्षेची तयारी करताना किमान 1000 रुपये ते 1200 रुपये तर त्याला परीक्षेचं सरकारी चलन भरावं लागतं. त्यानंतर घरच्या घरी जरी तयारी करायची म्हटलं तरी किमान 1,500 ते 2,000 रुपयाची त्याला पुस्तकं विकत आणावी लागतात. इथेच झाले त्याचे जवळपास 3,500-4 हजार रुपये. परीक्षा गावात होत नाही, ती जिल्ह्याच्या ठिकाणी होते. जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षेला जायचं तर 1000 रुपये त्याच्या पदराशी असावे लागतात. म्हणजे एका परीक्षेपोटी त्याचे खर्च झाले ते 5,000 रुपये. हे 5,000 रुपये सगळ्या गरीब कुटुंबांना शक्य असतात का? तर अजिबात नाही. मग कुणाचा बाप दारं धरतोय, कुणाचा बाप शेती करतोय, कुणाचा बाप दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करतोय, हमाली करतोय, रिक्षा चालवतोय, टपरी चालवतोय, वाटेल ते कष्ट करतोय. घरात पैसे नसले किती बापाला ताण द्यायचा? आई किडूक मिडूक विकते, काहीतरी ओढाताण करते आणि या सगळ्यातनं ते पैसे देण्याचा प्रयत्न करते. एवढं सगळं साहित्य त्या लेकराला मिळालं की लेकरू डोळे फोडून अभ्यास करतं, रात्रंदिवस एक करतं. आता परीक्षेचा पेपर द्यायला जातं, आई बापाला वाटते की आपले पांग फिटणार आहेत, सगळं काही चांगलं होणार आहे. पेपर देऊन आलं पोरगं सुद्धा या आनंदात असतं की मी पेपर चांगला सोडवलेला आहे. रात्रभर पोरगं स्वप्न बघत झोपी जातं. सकाळी उठतं, वर्तमानपत्र हातात घेतं आणि वर्तमानपत्रात बातमी असते पेपर फुटला. तेव्हा फक्त पेपर फुटत नाही, त्याची, त्याच्या आईचं, त्याच्या वडिलांचं, त्याच्या अख्ख्या कुटुंबाचं स्वप्न सुद्धा भंगत असतं. एक संबंध आयुष्य डिस्टर्ब होतं. त्यातही पुन्हा विशेष जर एखाद्या मुलाला जर त्याच्या कदाचित वयोमर्यादेमध्ये तो जर शेवटचा अटेम्प्ट असेल तर त्याची जी शेवटची आशा आहे उरली सुरली तीही संपून जाते. आणि अशा शेवटचा अटेम्प्ट झालेली सगळीच पोरं तो सगळा ताण संतुलित करू शकतातच असं नाही. आणि मग काही जण सोप्पा मार्ग असं समजून मृत्यूला कवटाळतात. अर्थात तेही वाईट, कारण मृत्यूपेक्षा भयंकर काहीच नाही. तुम्हाला इथे राहून लढता आलं पाहिजे, तुम्हाला डील करता आली पाहिजे, तुम्हाला सिच्युएशन हाताळता आली पाहिजे. मृत्यू हा काही त्याच्यावरचा मार्ग असू शकत नाही, पण काही मुलं त्यालाही बळी पडतात. एका नीटच्या परीक्षेमध्ये 22 पोरांनी आत्महत्या केली. आजच पुन्हा एकदा अहिल्यानगरच्या सांगले नावाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. 2 दिवसापूर्वी मी टीईटीच्या परीक्षा फुटीबद्दल बोलले होते, पेपर फुटीबद्दल. 8 महिन्यापूर्वी मृदा जलसंधारणचा पेपर फुटला. काल मी ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या परीक्षेबद्दल आणि पेपरबद्दल बोलत होते. MSCETचे जे अनेक परीक्षा होत आहेत त्या परीक्षांमधले जे पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलचा जो घोळ घालून ठेवलेला आहे तो अजून भयंकरच आहे. हे सगळं का होतंय आणि कशासाठी होतंय? एखादा पेपर फुटल्यावर मग काय करायचं? आणि मग तो पेपर लीक झाला, कोणी केला तर त्याला 10 वर्षाची शिक्षा, 10 कोटीचा दंड. हे तुम्ही पेपर लीक केल्यावरचं बोलताय. मुळात पेपर लीक होऊच नये यासाठीच्या परीक्षा पद्धतीतली सुधारणा यावर काम का केलं जात नाही? हा प्रश्न का कुणालाच पडत नाहीये की हे जे बहुपर्यायी प्रश्न पद्धती आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धती आहे, याच्यामधल्या ज्या मार्कशीट आहे, ज्या आन्सर शीट आहेत, त्याचे एकूण त्याच्या तपासणीसाठी, ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी जी पद्धत वापरली जाते आणि त्यासाठी ज्या सॉफ्टवेअर कंपनीज वापरल्या जातात, या सॉफ्टवेअर कंपन्या पुन्हा पुन्हा त्याच कंपन्या का येतात? म्हणजे टीईटी मधली एखादी कंपनी जिला कर्नाटकमध्ये बॅन केले, तीच बॅन केलेली कंपनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन कंत्राट भरते आणि तिला कंत्राट कसं काय मिळू शकतं? त्या टीईटीमध्ये ज्या लोकांवर आरोपपत्र ठेवलंय, गुन्हा दाखल झालाय, त्यातलाच एखादा गुन्हेगार बाहेर पडतो, भाजपमध्ये प्रवेश करतो आणि पुन्हा एकदा तोच आरोपी म्हणून मृदा जलसंधारणमध्ये सापडतो. हे नेमकं काय आहे गणित? क्लासेसमधून एखाद्या क्लासेसच्या नोट्स असतात, त्या नोट्समधल्या प्रश्नांचा क्रम असेल, त्याच्यातले पर्याय असतील, त्या पर्यायांचा क्रम असेल, यातली कुठलीही चूक न होता ऍज इट इज प्रश्नपत्रिकेत कसे काय येतात?
बरं थोडे थोडके नाही, 5 प्रश्न 10 प्रश्न नाही, 70 80 प्रश्न जर येत असतील तर हा योगायोग निश्चितच नाही. मग नेमकं घडतं काय? प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न त्याच क्रमाने क्लासेसच्या नोट्समध्ये छापले जातात का? की क्लासेसच्या नोट्समधले प्रश्न कार्बन कॉपी करत जशाच तसे प्रश्नपत्रिकेत येतात? प्रश्नपत्रिका फुटते म्हणजे नेमकं काय होतं आणि ती कुठल्या लेवलला फुटते? या सगळ्या लोकांना चाप बसवण्यासाठीची यंत्रणा तरी काय आहे? कारण प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार सध्या तरी कुणी करत नाही. कदाचित त्याचाच परिणाम जंतर मंतरवर लाखोची गर्दी उसळली. दादा हो, माझा हेतू पक्षीय राजकारणाच्याही पुढे जाऊन कुणाबद्दलही व्यक्तिगत द्वेष न बाळगता इथल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य आणि भविष्य सुधारणे हा आहे. आणि त्यासाठी जर आत्ता आपण पेपर फुटीवर मोकळेपणाने जर बोललो नाही तर कदाचित हे दुष्टचक्र कधीही थांबणार नाही. त्यामुळे या पेपर फुटीच्या संदर्भाने नेमकं काय केलं पाहिजे, परीक्षा पद्धतीतल्या सुधारणा कशा असाव्यात, या सगळ्यांवर तुम्ही सुद्धा मत मांडा.